झी 24 तास एक पाऊल पुढे। गुंडगिरी, हाणामारी आणि पैशांचं वाटप यामुळे गाजलेल्या सांगली महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित महाआघाडीकडून सत्ता हिसकावून काँग्रेसनं पुन्हा आपला झेंडा फडकावला। राष्ट्रवादीनं सारी ताकद पणाला लावूनही त्यांना 77 पैकी केवळ 18 जागा जिंकता आल्या, तर काँग्रेसनं तब्बल 40 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं। ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांना या पराभवानं जोरदार हादरा दिला। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी असा जल्लोष साजरा केला। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी तळ फुकल्यानं दोन्ही काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर होईल असं चित्र दिसत होतं। पण राष्ट्रवादीनं गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार रिंगणात उतरवल्याचा मुद्दा आणि अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेली हाणामारी आणि पैसे वाटपाच्या घटना उघडकीस आल्यानं झालेली टीका यामुळे सांगलीकरांनी राष्ट्रवादीला नाकारत काँग्रेसच्या हाताला साथ दिली आणि स्पष्ट बहुमतानं काँग्रेस सत्तेवर आली। ठेकेदारच्या हातामध्ये सांगली जात्या आणि हे सगळ्यांच्यावर अन्याय होते म्हटल्यानंतर सांगलीच्या जनतेनं बदल करण्याचा, परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आणि या सांगलीनं मध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीची सत्ता या काँग्रेसच्या पक्षाला दिली गेली। निवडणुकीमध्ये कमी अधिक होत असतं। काँग्रेसला यश मिळालं, आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी मिळालं, पण एक गोष्ट जर काही लक्षात घेतली तर यश मिळालं ते काँग्रेस राष्ट्रवादीलाच आहे। एकोप्यानं लढल्याचं फळ काँग्रेसला मिळालं, तसंच निवडणुकीच्या तोंडावर महापौरांसह 10 नगरसेवकांना फोडल्याचा फायदाही झाला। राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपनं स्वाभिमानी विकास आघाडी स्थापन केली, त्यांना 8 जागा मिळाल्या। वेगळं लढणाऱ्या शिवसेनेला खातंही उघडता आलं नाही, तर 1 जागा जिंकून मनसेनं सांगलीत खातं उघडलं। जिल्ह्यात वर्चस्व वाढवू पाहणाऱ्या जयंत पाटलांसाठी राष्ट्रवादीचा हा पराभव धक्कादायक ठरला, तर महापालिकेत सत्तेवर येऊन काँग्रेसनेही आपली ताकद दाखवून दिली आहे। सांगलीहून रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।